राज्यात ईव्हीएम विरोधात विरोधी पक्षांचं आंदोलन आहे। बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी आहे। कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्रातही बॅलेटवर निवडणुका घ्या, विरोधी पक्षांची आंदोलनाद्वारे ही मागणी आहे। कर्नाटक सरकारने नुकतंच धोरण आखलं आहे की सर्व निवडणुका आता बॅलेट पेपरवर होतील। निवडणूक आयोगाचा अत्यंत तकलादू जो युक्तिवाद आहे की कागदावर खर्च होतो आणि मतमोजणीला उशीर लागतो, हे एकदम तकलादू कारण आहे। आपण मागच्या वेळेस पाहिलं की त्या निवडणुकांचे निकाल झाले आणि आपल्याला एक महिना निकालाची वाट पाहावी लागली। म्हणून आम्ही सर्व विरोधी पक्ष या ठिकाणी सामील आहेत, धुळ्यात आहेत। आम्ही नम्र विनंती करतो की या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत। मोठी बातमी, पंचायत समिती, जिल्हा परिषद देखील स्वीकृत सदस्य येण्याची शक्यता आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना तसं पत्र लिहिलंय। जिल्हा परिषदेत 10 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य, पंचायत समितीमध्ये 5 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य। त्यामुळे येत्या अधिवेशनात हा निर्णय होण्याची शक्यता आहे। सरकारच्या निर्णयाकडे इच्छुकांचं मात्र लक्ष लागून राहिलंय। महानगरपालिका, नगरपालिकेत स्वीकृत सदस्य आहेत, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य असले पाहिजे, पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असले पाहिजे, कोऑप मेंबर असले पाहिजे। याकरताचा शासनाचा मी जी मागणी केली होती ती मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पद्धतीने त्या मागणीला मदत करण्याचं सांगितलेलं आहे। मला वाटतं हा कायदा लवकरच मंत्रिमंडळाकडे आणि येणाऱ्या सभागृहात येईल अशी मला अपेक्षा आहे, पण हे तातडीनं करण्याची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।